नमस्कार मंडळी, ही माझी क्लायंट आहे. अगदी नो मेकअप लुक करणार आहोत आपण आज या डस्की स्किनवर. तर पहिले आता क्लेन्झिंग करून घेतलेलं आहे. टोनर अप्लाय करून घेते आहे मी. भरपूर टोनर लावायचं, कंजूसी करायची नाही. आणि व्यवस्थित आता मॉइश्चरायझर घेऊन त्याला अब्झॉर्व होईपर्यंत मी त्याला मसाज करते. ॲक्च्युली हे व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडा वेळ वाटतो आहे, पण मी प्रत्येक टायमाला ब्रेक घेऊनच केलेलं आहे. ठीक आहे. व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून पूर्ण मसाज करायचं 5 मिनटं. ओके, म्हणजे स्किन कशी आपली ॲक्टिव्ह होते आणि म्हणजे प्रोडक्ट जे आहे ते आपल्या स्किनवर ॲक्टिव्ह होण्यासाठी वेळ घेतो, मग तो वेळ त्याला द्यायला हवा. ओके, आता माझं मॉइश्चरायझर व्यवस्थित लावून झालेलं आहे. ठीक आहे, थोडासा वेळ आपण त्याला अजून द्यावा असं मला वाटतं. आता मॉइश्चरायझर झाल्यानंतर मी त्या थोडंसं हवा घालून घेते. ओके, आता आहे प्रायमर CTMP करतो आहे आपण. तर प्रायमर लावून घेतलं आहे आता व्यवस्थित. प्रायमर ही इक्वल लेअर लावायची, म्हणजे आपल्या स्किनला पूर्ण प्रोटेक्ट करतं ते काहीही प्रोडक्ट असलं त्याच्यापासून. ओके, तर प्रायमर आता मी व्यवस्थित लावून घेते. माझ्या क्लायंटला भरपूर क्वेश्चन आहेत की म्हणजे तर तेच मला सारखं ती विचारते. आता मी कन्सिलर करून घेतलेलं आहे. मी रिकॉर्डचं कन्सिलर पॅलेटने कन्सील करते आहे. तुम्ही बघू शकता कलर करेक्शन. आणि यांच्या स्किनवर ॲक्च्युली त्यांच्या स्किनच्या अकॉर्डिंग प्रोडक्ट वापरायचे आपण. म्हणजे डार्क आहे तर डार्कच कन्सिलर यूज करते आहे. ओके, आता हे अंडर आईजच्या खाली जरा व्यवस्थित काळजीपूर्वक करा, कारण तिकडे लवकरच लाईन्स क्रिएट होतात ना, त्यामुळे तुम्ही थोडंसं व्यवस्थित प्रोडक्ट अप्लाय करा. कमी प्रोडक्टने म्हणजे ट्राय करा. कमी प्रोडक्टने घेतलात तर मग ते नंतर तुम्ही म्हणजे व्यवस्थित वाढवू पण शकता, पण कमी प्रोडक्ट घेऊन. आता हे व्यवस्थित ब्लेंड करायचं. ठीक आहे, लक्षात ठेवा छोट्या गोष्टी असतात ज्या त्यामुळे तुमच्या कामावर इफेक्ट पडतो. तर आता मी हे अंडर आईजमध्ये बघा एकदम माझं 0 डिग्रीवर माझं ब्लेंडर वर्क करतं आहे. तर त्या प्रेशरने क्लायंटला पण हार्मफुल न होता आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेतो आहे. ओके, आणि माझी क्लायंट ही भरपूर क्वेश्चन. आता आहे फाउंडेशनची वारी. मी यांच्या शेडचं फाउंडेशन घेतलेलं आहे. ओके, आता हे फाउंडेशन थोडंसं वॉर्मअप करून घेतलेलं आहे आणि आता मॅच करून बघायचं यांच्या जॉलाईनजवळ. थोडंसं ब्लेंड करून बघायचं का ब्लेंड झालं नंतर तुम्हाला एक अंदाज येईल. आता हे परफेक्ट ब्लेंड झाल्यामुळे मी ब्रशनी पूर्ण फाउंडेशन अप्लाय करायला घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मी अगदी त्यांच्या डोळ्याच्या खाली आधी लावत नाही. आधी मी जॉलाईनपासून कवर करून घेते आणि नंतर मग मी अप्पर साईडला जाणार आहे. तर ही टेक्निक आहे. म्हणजे जो आपल्या ब्रशमधलं कमी प्रोडक्ट असतं ना ते खाली म्हणजे कमी होत जातं ना, तसं ते वर आपण अप्लाय म्हणजे डोळ्यांच्या खाली जरा कमी प्रोडक्ट लागले पाहिजे. ओके, म्हणजे व्यवस्थित ब्लेंड करायला पण तुम्हाला इझी पडेल. तर ह्या छोट्या गोष्टी मी ह्या अशा व्हिडिओमध्ये सांगते. जर तुम्हाला आवडल्या असतील ना तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब करा. ओके, आता मानसुद्धा कवर करून घ्यायची, म्हणजे ते असं अनइवन वाटणार नाही. व्यवस्थित आता ब्लेंड करून घ्यायचं. हे भरपूर ढाचे मारत होते त्याच्यामुळे ती भरपूर असते. ओके, ठीक आहे. बघा ब्लेंडिंग एकदम 0 प्रेशरमध्ये करायची आहे. ठीक आहे, ब्लेंड करून घेतले. व्यवस्थित ब्लेंड करायचं. आता माझ्या क्लायंटचं बेस एवढा छान दिसतो आहे, बघू शकता तुम्ही ॲक्च्युअलमध्ये. ठीक आहे, ब्लेंडिंग ही जर तुमची प्रॉपर झाली ना, खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा तर तुमचा बेस्ट कधीच निघणार नाही. आता जो मी मेकअप करते ना तो 8 ते 10 तास तसाच राहणार आहे, जो मी मेकअप करते. अगदी इझी वे जे शिकेल आहे. आता मी लूज पावडर लावून घेतले आहे तिला. ठीक आहे, लूज पावडर लावल्यानंतर आता व्यवस्थित ब्लेंड करा. बेकिंग करण्यासाठी लूज पावडर वापरतात. ओके, तर आता लूज पावडर लावून झाल्यानंतर झुकेगा नाही साला. आता कॉम्पॅक्ट पावडर, आणि मग त्यामुळे की आपला बेस जो आहे तो लॉक होईल आणि मग आपण आय मेकअपकडे वळणार आहोत. तर आता ही कॉम्पॅक्ट पावडर लावते मी. फॉरेवर 50ची आहे कॉम्पॅक्ट पावडर. ओके, छान त्यांच्या शेडच्यानुसार शेड घ्यायचा. क्लायंटचा जो शेड असेल त्यानुसार कॉम्पॅक्ट पावडर लावायची. ठीक आहे, बघू शकता तुम्ही. मान ही कवर करून घेतलेली आहे कॉम्पॅक्टने. ओके, व्यवस्थित ब्लेंड करून घेतल्यानंतर आता आपला जो टर्न आहे तो आय मेकअपकडे आहे. तर आय मेकअप आज मी एकदम सिम्पल सोबर ठेवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला आता आधी आय बेस करून घ्यायचा आहे. आता त्यासाठी मी आधीच लावलेलं त्यांना ॲक्च्युली फाउंडेशन वगैरे, तर कन्सिलर लावलेलं आहे आय बेससाठी.
तर ते कन्सिलर लावल्यानंतर आता मी ही पॅलेट घेतलेली आहे, कॅर्निवलची पॅलेट आहे माझ्याकडे. ह्याचे शेड खूप छान असतात. थोडीशी पावडर लावून घेते, कॉम्पॅक्ट पावडर. आणि कॅर्निवलचं जे पॅलेटचं बोलत होते ते खूप छान असतात, त्याचं टेक्स्चर क्रीमी असतं. सो तुम्हालाही जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता, म्हणजे मी रिकमेंड करेल असं. आता आधी आपण यांचे ॲब्रो फिलअप करून घेऊया. तशी नीड आहे थोडीशी, बिकॉज यांचे ॲब्रो ऑलरेडी छान आहेत. तर मी थोडंसं फिलअप करून घेतलं आहे, कारण ते अनइवन नाही दिसणार आणि जे प्रोडक्ट मी अप्लाय केले तेही निघून जातील. त्यामुळे अशी फिलअप केल्यानंतर बघा वेगळाच लुक आला. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, ॲब्रो डिफाईन करायलाच पाहिजे. ओके, आता थोडंसं डश आउट करते काही एक्स्ट्रा प्रोडक्ट वगैरे असतील तर. आणि माझी क्लायंट सारखे चेक करते, रे बाबा हात नीचे रख असं करू नकोस. हां, ओके. चला आता मी एकदम बिस्किट जो सेट असतो ना ब्राऊन, तो घेतलेला आहे आणि तो मी आता अप्लाय करते आहे. यांना अगदी सिम्पल मेकअप पाहिजे म्हणजे, तर त्या हिशोबाने आपण अप्लाय करून घेऊया. ओके, तर आता बिस्किट कलर पहिले अप्लाय करायचा आणि मग पूर्ण आयलिडवर ना मी एकदम 2 शेड घेतले, म्हणजे पिंक शेड घेऊन ते मी मिसमॅच करून पूर्ण आयलिडवर अप्लाय केलेले आहेत. बघू शकता ते सेम प्रोसिजर. जो आय मेकअप करतो ना तेव्हा आपण दोन्ही डोळ्यांना सोबत करा, नाहीतर मग तो हा एक वेगळा होणार आणि तो दुसरा वेगळा दिसेल. तर तसं करू नका गाईस. जर तुम्हाला करायचं असेल तर ही जर पहिली स्टेप मी इथं ब्राऊन अप्लाय केला आहे, तर दुसऱ्या डोळ्यालाही ब्राऊन पहिले अप्लाय करून घ्यायचा. ओके, आता मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. ब्लेंडिंग खूप महत्त्वाची आहे आय मेकअपमध्ये. तुमची ब्लेंडिंग जेवढी सॉफ्ट असेल तेवढा छान तुमचा आय मेकअप उठून दिसेल. तर आता पूर्ण मी आयलिडला पिंक शेड लावलेला आहे, कारण ब्लूसोबत कॉम्प्लिमेंटरी आहे, त्याच्यामुळे पिंक त्यांना माझ्या अकॉर्डिंग पाहिजे होतं. त्यांचं काय नव्हतं आय मेकअप रिगार्डिंग, त्यामुळे मग ते पिंक असं. आणि थोडंसं व्यवस्थित आता याला ब्लेंड करून घेऊया आपण, कारण ते हार्श नको दिसायला हवे. आता हा ब्राऊन शेड मी लावून घेतलं आहे, वॉटर लाईनवर ब्राऊन शेड लावलेला आहे. जो मी बिस्किट कलरचा घेतलेला तो शेड मी खाली अप्लाय करते आहे. इनर कॉर्नरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ते मग डोळे असे आपले डिफाईन दिसतात आणि छान वाटतं बजेस. तर आता व्यवस्थित लायनर अप्लाय करून घ्यायचं आहे. एकदम आरामात, खूप डेडिकेशननी करावं लागतं लायनर अप्लाय. पण मी ना ॲक्च्युली थोडंसं यांची ब्लू साडी असल्यामुळे त्यांना थोडंसं ब्लू टच देण्यासाठी मी आय शॅडो पॅलेटमधनंच एक यूज केलेला आहे लायनर. ओके, तर आता डश आउट करून घेऊया जो प्रोडक्ट आहे एक्स्ट्रा तो. ठीक आहे, व्यवस्थित बघा. मेकअप हा असा आहे, तुम्ही एक काम केलात परत एकदा केलं म्हणजे ते झालं असं नसतं. तुम्हाला परत ते काम करावं लागणार. आता हा आपण कॉन्टोर करतो आहे. कॉन्टोरिंग खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती लिव नाही करू शकत आपण जॉ लाईन वगैरे डिफाईन करण्यासाठी. तर मी पहिले अप्लाय करून घेते प्रोडक्ट आणि मग नंतर तिकडेच ब्लेंड करायचे. जिकडे प्रोडक्ट आपण अप्लाय केले ना तिकडेच आपण ब्लेंड करायचे. आता ब्लश लावून घेते आहे. ब्लश लावताना तिला मी नॉर्मल स्माइल करायची, ती हसत होते. ओके, ठीक आहे. ब्लश लावून घ्यायचं आहे क्लायंटला. ब्लशच भरभरून लावा, कारण हा सर्वांचा फेवरेट पार्ट असतो. हा माझासुद्धा खूप फेवरेट पार्ट आहे. आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा फेवरेट पार्ट कुठला आहे मेकअपमध्ये. ओके, आता ब्लश ऑन झालेलं आहे माझं. आता मी व्यवस्थित ब्लेंड करून घेते. ते सारखं सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. हायलायटरचा टर्न आहे आता. तर आपण ब्रो बोनला हायलाईट करून घेऊया. ॲपल चिकला करून घेऊया. पूर्ण जे मेकअपचे स्टेप आहेत ना, जर तुम्ही फॉलो केला ज्याप्रमाणे मी सांगितलं, तर तुमचा मेकअपसुद्धा एवढा सोबर दिसेल. आता लिपस्टिकची टर्न आहे, तर मी आधी मॅच करून बघते की यांच्या आउटफिटनुसार, यांच्या स्किन टोननुसार कुठली लिपस्टिक छान वाटेल. तर परत मी दुसरा शेड घेतला. आता हा एकदा टच करून हा दुसरा शेड आता मी मॅच करून बनवला आहे आणि आता मी हा शेड मला परफेक्ट वाटलो आहे, त्यामुळे मी हा अप्लाय केलेला आहे. बघू शकता, एकदम पहिले आउटलाईन बनवून घ्या आणि मग नंतर आजच्या साईडने पूर्ण फिलअप करून घ्या लिप्स. ओके, आता आहे मेकअप फिक्सर. थोडंसं दुरून मारायचं आणि
आता व्यवस्थित याला सेट होऊ द्यायला सोडायचं आहे. ओके, हे आता परत मी त्यांना एक थोडंसं फिनिशिंग देण्यासाठी मेकअपला. आता हेअरचा टर्न आहे, तर आता हेअरस्टाईल यांना नकोच होती ॲक्च्युली, बट मी थोडंसं कोंब करून एक सिम्पल क्लेचरच लावणार आहे. बट तुम्हाला हा मेकअप कसा वाटला गाईज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे तुम्ही हॅप्पी झालात की नाही हा मेकअप वगैरे बघून. आणि हेअरस्टाईलमध्ये त्यांना काही नको होतं म्हणून मी असा सिम्पल हा यांचा फायनल लुक आहे, बघू शकता. आणि अशा मेकअप्स जर तुम्हाला आवडत असतील तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. बाय, थँक्यू सो मच गाईज.